जोरदार मंत्रिमंडळ झालेलं आहे। रवींद्र चव्हाण असतील किंवा सुधीर मुनगंटीवार असतील यांना पुन्हा संधी मिळालेली नाहीये, या उलट तुम्हाला नव्याने संधी मिळालेली आहे, त्यामुळे जबाबदारी वाढली आहे का? मंत्रिमंडळामध्ये जर आपल्याला संधी मिळाली तर नक्कीच हे भाग्याची बाब असते आणि जबाबदारीची बाब असते। महाराष्ट्राची सेवा करणं हे प्रत्येकाच्या भाग्यात नसतं। माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला दुसऱ्यांदा ही संधी मिळाली, ही माझं परम भाग्य समजतो आणि मी जे होऊ शकेल ती सेवा करण्याचा मी प्रयत्न करेन। 5 वर्षांमधली तुमची गेलेली होती, याआधी तुम्ही पहिल्या टर्म मध्ये देवेंद्रजींसोबत काम केलेलं होतं, 5 वर्षानंतर पुन्हा आता आगमन करताय, त्यामुळे दुप्पट वेगाने काम करावं लागेल, 5 वर्षाचा बॅकलॉग भरून काढावं लागेल का? तसं नाही, जी संधी मिळाली त्याला काम करत राहावं लागतं। धूपच्या राजकारणामध्ये चालू असतं आणि अमावस्यानंतर पौर्णिमा, पौर्णिमानंतर अमावस्या असं जीवनामध्ये चालूच असतं। जी मिळाली ती जबाबदारी प्रामाणिकपणे काम करायचं, तुम्हाला संधी मिळत राहील। चांगलं काम केलं तर पुन्हा पुन्हा संधी मिळेल। शेवटचा प्रश्न विचारतो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यावेळी कुठल्या विभागात काम करायची आवड असेल, पहिला निर्णय कुठला घेण्याची इच्छा आहे किंवा मतदारसंघासाठी पहिलं कुठलं काम करावं असं वाटतंय? मंत्रिमंडळ एक टीम एफर्ट असतो। राज्याचे मुख्यमंत्री हे प्रमुख असतात, ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री जे विजन, जे स्वप्न पाहतात त्याला पूर्ण करण्याची जबाबदारी टीम म्हणून असते आणि मग त्यांच्या मनामध्ये जो विचार आहे त्याला पूर्णपणे काम करण्याचा, शेवटच्या घटकापर्यंत, सामान्य माणसापर्यंत महाराष्ट्राचं विजन पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।